टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखाकडून 30 महिलांचा लैंगिक छळ झाल्याची बातमी ही माध्यमांमधून माझ्यासमोर आली। मी तातडीने जिल्हा परिषदेचा CO मित्तल मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि या सविस्तर घटनेचा आढावा घेत असताना एका पेनड्राईव्हमधून स्पीड पोस्टने ही माहिती COकडे पाठवण्यात आली। ज्यावेळेस हा पेनड्राईव्ह पाहिला गेला त्यामध्ये अतिशय आक्षेपार्ह काही व्हिडिओ होते, काही मेसेज होते आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती होती। COनी तातडीने याची दखल घेऊन ही संपूर्ण तपास प्रक्रिया ही IC कमिटीकडे दिली। IC कमिटीच्या समोर संबंधित महिलांना बोलून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे। 2 दिवसामध्ये IC कमिटीचा रिपोर्ट हा तयार होईल आणि हा IC कमिटीचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर हा संबंधित पोलीस विभागाकडे कारवाईसाठी दिला जाईल। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आम्ही तर करूच, 2 दिवसामध्ये सादर केल्या जाणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जातील। कोणीही संबंधित व्यक्ती यामध्ये जरी असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। अतिशय कडक अशी कारवाई या माध्यमातून केली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।